नमस्कार. तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल आज कोणता टॉपिकचा व्हिडिओ आहे. तर बघा, आज बनवणार आहे मी इडली डोसा. त्यासाठी बघा 3 ग्लास मी इथं तांदूळ घेतले आणि हे 1 ग्लास दिसतंय ना तुम्हाला, हा 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पोहे पण टाकू शकता, थोडी चण्याची डाळ पण. पण मला आहे ना फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ याचीच इडल्या किंवा डोसे आवडतात. तर त्यासाठी बघा मी मस्तपैकी स्वच्छ आणि राशनचे गहू आहेत, राशनचे तांदूळ आहेत, म्हणून त्यांना आहे ना चांगलं स्वच्छ असं 3 ते 4 पाण्याने धुवूनच घ्यावं लागतं. तर त्यासाठी बघा मी इथं आहे ना हे पहिलंच पाणी आणि आता चांगलं असं स्वच्छ प्रकारे बघा असं धुवावं लागतं. हे पूर्ण असं स्वच्छ मस्त. आता एक पाणी धुतलेलं, आता हे दुसरं पाणी पण तसंच धुवून घ्यायचे. आणि डाळ पण कशी म्हणजे पावडर वगैरे लावलेलं असतं, त्यासाठी याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने याला धुवूनच घ्यायचे. अजून एक पाण्याने मी धुवूनच घेणार आहे, कारण की ना पूर्ण आपलं जे काही असतं ना ते पावडर वगैरे लावलेलं, तांदूळ पण राशनचे असतात, मग कुठं कुठं पडतात ते. त्यासाठी मग त्यांना स्वच्छ असं मस्तपैकी धुवून घ्यायचे. तर मी तर 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले. तर बघा आता याच्यात पाणी टाकून आपल्याला भिजून घ्यायचं. हे पाणी टाकते मी आता. आता आपल्याला आहे ना हे साईडला ठेवून द्यायचे. आता याला झाकण ठेवायचे आपल्याला. आपल्याला याला आहे ना आता मी आता हे टाकलेलं आहे दुपारी 10 वाजता. तर आपल्याला 8 तासपर्यंत आपल्याला भिजू द्यायचे. बघा आता 8 तास माझे इथं झालेले आहे. तर आता बघूया, मस्तपैकी छान असं मस्तपैकी आपलं भिजून झालेलं आहे. आता हे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे ना मी याचं वाटण करून घेणार आहे. आणि आपल्याला ना याला खूप असं बारीक वाटायचे, जाडसर वाटायचं नाही. बारीक वाटल्याने ना आपल्या इडल्या पण छान अशा मस्तपैकी फुलतात आणि डोसे पण आपले छान निघतात. तर अशा प्रकारे इथं बघा मी मिक्सरला लावलेले आहे. आता अशा प्रकारे याला मस्तपैकी बारीक असं वाटून घ्यायचे. एकदा आपण बघून घेऊ बारीक झालं की नाही ते. नाही जर बारीक झालं तर परत आपल्याला लावावं लागेल मिक्सर. हे बघा पूर्ण असं चिकन झालेलं आहे मस्तपैकी. याच्याने काय होतं ना, आपल्या इडल्या डोस्या छान निघतात, डोसे किंवा इडल्या. तर अशा प्रकारे मी सर्व हे डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे बनवण्यासाठी ना परफेक्ट माप हवं असतं, तेव्हाच आपल्या इडल्या किंवा डोस्या छान बनतात. तर बघा कोणतंही माप घ्या तुम्ही, वाटी घ्या, ग्लास घ्या, म्हणजे ना 3 हिस्सा करायचे. आता असं वाटण चालू आहे माझं. 3 हिस्सा करायचे म्हणजे 3 वाट्या जर तुम्ही तांदूळ घेतले तर 1 वाटी डाळ घ्यायची. 3 ग्लास जर तांदूळ घेतले 1 वाटी 1 ग्लास डाळ घ्यायची. अशा प्रकारे म्हणजे ते परफेक्ट येतात. तर चला आता आपल्याला इथं आहे ना मस्तपैकी असं वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता बघा अर्धाच्या पण खाली डब्बा भरलेला आहे. याला रात्रभर आपल्याला आहे ना पॅक जागेमध्ये ठेवायचे आहे, म्हणजे आपलं बॅटर ना छान असं फुलून जातं. आता याला बघा डब्बाचे झाकण लावून दिलेले आहे मी, सरकवते आता. इथं आपल्याला फरची थंडी असते म्हणून खाली रुमाल वगैरे काही पण टाकून द्यायचं आहे आणि वरून पण असं गरम रुमाल झाकून द्यायचं आहे. तर चला आता दिवस उगवला, झाड झुळ सर्व काही आवरून झालेलं आहे. बघा सकाळचं वातावरण खूप छान आहे. कपडे माझे इथं धुतले गेलेले आहेत, देवपूजा पण माझी झालेली आहे. सर्व काय माझं आता आवरून झालेलं आहे इथं. हे बघा आता तुम्हाला दाखवते मी आपलं बॅटर कसं झालेलं आहे ते. मस्तपैकी बाहेरचं सकाळ सकाळमध्ये वातावरण एवढं भारी असतं ना, तर चिमण्या पण मस्त चिवचिव करतात. त्यांना पण मी दाणे टाकून देते, दाणे टिपण्यासाठी तांदूळचे दाणे मी त्यांना टाकून देते. आणि दुपारच्या वेळी पाणी पण ठेवलेलं असतं, ते पण तुम्हाला दाखवेल मी नेक्स्ट टाईमाला. तर त्याला आपलं बॅटर बघूया किती फुललेलं आहे ते. तर तुम्ही बघू शकता किती वर आलेलं आहे, किती अर्धाच्या पण खाली डब्बा होता. मी मुद्दामून मोठा डबा घेतलेला आहे, कारण की छोटा डबा असतो ना तर बाहेर ओतलं जातं ते. त्यासाठी असा थोडा मोठा डबा घेतला ना तर छान असं बाहेर ओतलं बितलं नाही जात. नाहीतर मग काय पण ताट पारात ठेवावी लागते आपल्याला छोटा डबा राहिला तर.
तर आपले इथं शेंगदाणे छान असे भाजून झालेले आणि भाजीसाठी आहे ना मी बटाटे पण शिजायला टाकून दिलेले. तर आता चटणीसाठी शेंगदाणे भाजून घेतले, एका ताटामध्ये काढून घेतले. आता इथं आहे ना खोबरे शेंगदाण्याची चटणी बनवायची मला. तर बघा हे शेंगदाणे भाजून झाले. आता खोबरं पण इथं किसून झालेलं आहे आणि या हिरव्या मिरच्या आहेत ना, तर या हिरव्या मिरच्या राकेश आता उठला तर तो दात घासतोय. त्याला आज जिममध्ये जायचं नव्हतं म्हणून थोडा उशिरा उठला तो. तर आता बघा मिरच्या मी टाकून खुडून घेते आणि आपल्याला आहे ना चटणीमध्ये 2-3च मिरच्या टाकायच्या आहे, कारण की ही चटणी फिकट असते. मस्त जशी हॉटेल धाब्यावर भेटते ना तशीच चटणी आपल्याला बनवायची, मस्त खोबरं आणि शेंगदाण्याची. तर बाकी मिरच्या आहे ना बटाट्यांसाठी पण मी इथं खुडून घेते. तर अशा प्रकारे बघा. आणि आहे नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. आज व्हिडिओला लवकरच सुरुवात केली होती, कारण की आज राकेश पण घरी होता. त्यासाठीच हा इडली डोसाचा दांगडो घातलेला आहे. नाहीतर मग आम्ही असं हा ज्या दिवशी सुट्टी असते ना राकोला त्याच दिवशी आम्ही बनवत असतो. तर त्याला कोथिंबीर पण धुण्यासाठी ठेवली होती, ती पण काढून घेतली. मी आता इथं नितळायला ठेवते. तर बघा आता शेंगदाण्याचे मस्तपैकी साल काढून पूर्णपणे पांढरे करून घ्यायचे. तर राकेशचे पण झाले आता आंघोळ वगैरे, तो जातोय कुठेतरी बाहेर, राशाला पण घेऊन जातोय तो सोबत. तर चला म्हटलं तेवढ्यात आपण नाश्ता करून ठेवूया, मग आला तो नाश्ता मागेल त्यासाठी. मग आता शेंगदाण्यांची ना अशी पूर्णपणे साल काढून घेतली आणि बघा बटाटे शिजायला टाकले होते ना, शिट्टी होते त्याची मस्तपैकी बघा. आणि 2 शिट्ट्यांमध्ये ना पूर्ण म्हणजे आपल्याला हे मॅश करायचे राहताना पूर्ण शिजवावे लागतात ह्याला, म्हणून मग मी 2 शिट्ट्या घेऊन घेणार आहे. नाहीतर बटाटे तर एकच शिट्टीमध्ये शिजले जातात. तर चला आता अजून एक शिट्टी झाली का मी कुकर बंद करून देणार आहे, गॅस शेगडी. तर बघा इथं आहे ना आता चहा ठेवते मी. कोमल आलेली, कोमल म्हणली की मला चहा ठेवून द्या मावशी म्हणे. कोमलसाठी मी इथं चहा ठेवते 1 कप. तर आता तिला चहा देणार आहे गाळून. थोडीशी चहा माझी पण इच्छा झाली. तर आमची तर सकाळमध्ये झालेली आहे चहा, सर्व काही चहा वगैरे देवपूजा सर्व काही झालेली आहे. पण आता कोमलसाठी ठेवलेली आहे ना, तर मग आता तिला गाळते मी चहा इथं. बघा हिला अशा प्रकारे चहा गाळून दिलेली आहे आणि मी पण घेते आता थोडासा चहा. बघा मस्तपैकी असा घट्ट चहा आहे. तर चला हे कोमलला देऊन येते मी आता. आणि माझा चहा होता तो मी घेऊन घेतला. तर आता इथं चटणीची तयारी करते मी. खोबरं होतं किसलेलं ते मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले. आणि आता आपल्याला 2 मुठ्ठी शेंगदाणे इथं टाकून घ्यायचे आहे, 2-4 मिरच्या आणि 1 किंवा 2 लसणाची पाकळी घालायची आपल्याला इथं. तर मस्तपैकी पांढरी चटणी बनवायची आहे आपल्याला इथं. आणि अद्रकचा खडा घालायचा आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून मस्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. ही चटणी बघा अशी आपली तयार झालेली आहे इथं. आता एका बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला चटणी काढून घेतल्यानंतर जे काय मिक्सरचं भांडं आहे ना, कशाला आपलं वाया घालवायचं, मग ते मिक्सरचं भांडं धुवून पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपली चटणी परफेक्ट होऊन जाते, पातळ नाही की घट्ट नाही. बघा मिक्सरचं भांडं धुवून मी इथं टाकून घेतलेलं आहे. चला तर आता चटणीला आपण तडका देऊन घेऊया. आता इथं मी तडका पॅन ठेवलेला आहे गॅस पेटून, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. राई टाकली मस्तपैकी, राई असं तडतडू द्यायची आणि त्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं पण छान मस्त असं आपल्याला तडतडू द्यायचं आहे. आता गॅस बंद करून आपला हे चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं मिक्स करत जायचं आहे, एकदम नाही टाकायचं आहे, कारण की आपलं तेल उकडलेलं राहतं आणि काचेचा बाऊल आहे ना तो फुटू शकतो. म्हणून थोडं थोडं टाकून असं मिक्स करायचं आणि मग टाकायचं ते. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे आपला बाऊल जसा तसा राहतो, फुटत वगैरे नाही. नाहीतर गरम गरम टाकला ना बाऊल आपला काचेचा बाऊल फुटून जातो. त्यासाठी मग असं. चला आता चटणी पण मस्तपैकी अशा प्रकारे बघा मिक्स करून झालेले. आपल्याला इथं आहे ना आता मीठ घालून घ्यायचं आहे, कारण की मीठ राहून जाईल. आणि मला कधीतरी असं होऊनच जातं एखाद वेळेस ना मीठच टाकायचं मला आठवण पडून जाते, म्हणून आठवणीने मीठ टाकून घेतलं आणि ते पण मिक्स करून घेतलं. तर चला चटणी आपल्या आता इथं साईडला ठेवते. आता बटाटे पण आपले शिजून गेलेले. एका गाळणीमध्ये आपल्याला बटाटे काढून घ्यायचे. आता हे थोडेसे गार झाले की मग यांची साल काढून घ्यायची. बघा आता इथं बटाटे मस्तपैकी गार झालेले. आता अंशूला म्हटलं तू साल काढ, तेवढ्यात मी हे बॅटर तयार करते. तर मस्तपैकी इथं आहे ना बटाट्यांची पण साल काढून घेतलेली. ही बघा सर्व बटाट्यांची साल माझी इथं आता काढली गेलेली आहे, अंशूने काढली आहे म्हणजे.
तर बघा राशा पण उठून गेलेली आहे, तर म्हणून आम्ही जोपर्यंत राशा झोपलेला राहते तोपर्यंत पटापट करत असतो. आता साल बटाट्याचे सर्व काही काढून घेतलेले, ज्याला आपण भाजी बनवून ठेवून देऊ. म्हणजे कसं असतं आमच्या घरात तुम्हाला माहिती आहे का, सुरुवात जर झाली ना तर पटापट पटापट त्यांना एक 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 काढून द्यावं लागतं. म्हणजे ते असे गपचूप बसतच नाही ते. दिलं म्हणजे लगेच पाहिजेच खायला. तर बघा आता इथं आधी भाजी करून ठेवून देते मी. आता तेल टाकलेलं आहे मी इथं, थोडी राई टाकली आहे. राई थोडीशी तडतडू द्यायची. मग मी इथं आहे ना जिरं, हिरव्या मिरच्या कुटून घेतलेलं आहे ते पण टाकून द्यायचे. या भाजीमध्ये लसूण वगैरे टाकत नाही. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे मी. आणि आपल्याला सर्व काही बटाटे तसे हातानेच चिरून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं तर पावभाजी मी करणे पण तुम्ही चिरू शकता, पण मी तर हातानेच चिरून घेते. आता इथं धना पावडर, बडीशोप पावडर आणि मिरे पावडर राहिलं होतं टाकायचं माझं, ते दडलेलं आहे ते पण मी इथं टाकून घेतलं, तेलामध्ये परतून घेतलं. सर्व बटाटे आता इथं मी टाकून घेतलेले. बटाट्याची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते. ही अशी भाजी बरं का, रस्सावाली भाजी नाही आवडत, ही अशी सुकी भाजी सर्वांना आवडते. आता इथं मीठ पण टाकून दिलेलं आहे आणि थोडी आपल्याला इथं ना आता कोथिंबीर पण टाकून घ्यायची. मस्त शुद्ध गावरानी कोथिंबीर घेतलेली आहे मी. बाजारात गेली होती त्या दिवशी, बाजारात आणलेली आहे आम्ही. आता भाजी पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायची. तर अशा प्रकारे खूप छान मस्त अशी भाजी आपली इथं मिक्स झालेली आहे. तर चला आता भाजीचं पण मी इथं साईडला ठेवते आणि बघूया आपलं बॅटर आता काढून घेऊया. आपल्याला आता डोसे बनवायचे आहे त्यासाठी, आणि कसे डोसे बनवते मी ते पण बघा. आणि तुम्हाला वाटत असेल ही झंझट असते, पण काहीसुद्धा झंझट राहत नाही, उलट छान असतं. आता एक पातेली घेतली, त्याच्यामध्ये बॅटर काढून घेतलं मी. आपल्याला जेवढं लागणार आहे ना तेवढंच बॅटर काढायचं आहे आपल्याला. आणि मीठ टाकून याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजून थोडंसं घेते मी, आम्हाला नाश्तापुरताच बनवायचं आहे आता. नंतर दुपारी बघू काहीतरी दुसरं बनवू. नंतर 4 वाजता हलकीशी भूक लागते ना, तेव्हा आम्ही आप्पे वगैरे बनवून घेतो. परत थोडंसं टाकलेलं आहे मी इथं बॅटर. उरेल तर उरेल, पण कुटायला नको, नंतर परत तयार करावं लागेल. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा आता मी ना गॅस पेटून तवा ठेवते. हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे पूर्णपणे. आता तव्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशने हलकं हलकं असं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याचा छपका मारायचा आहे आणि या तव्याला छान असं पुसून घ्यायचं आहे. बघा न्यू तावा होऊन जातो आपला, आणि याला काही लटकत वगैरे काहीच नाही. बघा किती न्यू तावा झाला आपला. तर बघा आता इथं आहे ना मी थोडंसं बॅटर टाकून आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे. पहिले तर आता आहे ना कोमलला जायचं आहे, म्हणून कोमलला देण्यासाठी पटकन हा डोसा मी साधावाला बनवून देते. तर इथं आता भाजी टाकायची आहे आपल्याला मध्ये. हे बघा जसा हॉटेल ढाबावर भेटतो ना तसाच आपला डोसा इथं बनणार आहे. हे बघा कोमलला तर खूपच आवडला, तर तिच्यासाठी 2 डोसे मी आधीच बनवून दिले. हा एक, आणि एक अजून बिना बटाट्याचा बनवून देणार आहे मी तिला. हे बघा हे आता मी देते तिला, कोमलला. तिचे भांडे घासले गेले. आता हा देते मी कोमलला. नंतर आता मी राघूला काढून देणार आहे. आधी तर एक अजून काढून देणार आहे मी, काढून दिला होता कोमलला. तर चला परत अजून एक टाकला मी आता राकेशसाठी. एक एक जणांना द्यावं लागतं, पटापट पटापट काढावं लागतं त्यासाठी. तर हा चीज डोसा, राकेशला ना चीज डोसाच आवडतो, म्हणून आता याच्यावर चीज आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा माझ्या छोट्या छोट्या घिसण्या आहे ना, कुठं गेल्या ना काय माहिती, सापडतच नाही आहे. तर म्हणून ही मोठीच घिसणी मला आता वापरावी लागते, एवढी मोठी. तर इथं मी चीज टाकून दिलेलं आहे आता बघा. तर बघा काही वेळ लागत नाही. उलट भिजवून ठेवलं की आपल्याला 8 तासानंतर काढावं लागतं. नंतर दळून ठेवलं की सकाळीच आपल्याला असं बनवायचं राहतं. मला तर इतकं आवडतं ना बनवायला पण आणि खायला पण. चला आता चीज पण किसून झालेलं आहे, बटाटा पण, आणि डोसा पण आपला मस्त क्रिस्पी झालेला आहे. तर चला आता काढून घेऊया. बघा छान असा क्रिस्पी डोसा आपला इथं तयार झालेला आहे. आता हा राकेशला द्यायचा आहे. कोमलचं झालं आता, आता राकेशला देते. हे बघा इथं आता बटाट्याची भाजी मध्ये टाकलेली आहे. आता चटणी टाकून आता जा अंशू, राकेशला देऊन ये जा. आता अंशू गेली द्यायला राकेशला. परत हा एक साधा काढून देते त्याला.
तर चला आता राखेचं पण झालं, 2 डोशामध्ये त्याचं होऊन जातो. आता राखेच्या पप्पांना काढून देते. त्यांना चीज वगैरे आवडत नाही, बिना चीजचा त्यांना काढून देते. चीजचा डोसा मला पण आवडत नाही, साधाच आवडतो मला भाजीवाला. आता हे दिलं राकेशच्या पप्पांना. अजून एक त्यांना साधा 1-2 काढून देईल, त्यांना पण आवडतात. परत आता हा साधा काढून दिला होता. पटापट पटापट काढले जातात. मला तर एवढं आवडतं ना हे बनवायला पण आणि त्याला पण खायला पण आवडतं. मला इडल्या पण आवडतात, डोसे पण आवडतात. आता हा पण डोसा आपला इथं तयार झालेला आहे बघा. आता शेवटी मीच राहिलेली, तर माझ्यासाठी पण मी आता 2 काढून घेणार आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.